शेतकरी भावा बहिणींनो, शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाला घेऊन आज आपल्या समोर येत आहोत। प्रामुख्यानं या जिल्ह्यामधल्या सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न, मागील 2 वर्षापासून थकीत असणारा विमा आणि अनुदानाचा प्रश्न, कर्जमाफीचा प्रश्न इत्यादी प्रश्नांना घेऊन किसान सभेच्या वतीनं दिनांक 27 जानेवारी रोजी माननीय जिल्हाधिकारी बीड यांच्या कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली। या निदर्शनाच्या शिष्टमंडळांच्या चर्चेवेळेस या जिल्ह्याचे माननीय जिल्हाधिकारी यांनी या शेतकरी प्रश्नांचं महत्त्व आणि गांभीर्य लक्षात घेऊन दिनांक 4 फेब्रुवारी रोजी या विविध प्रश्नाच्या अनुषंगाने असणाऱ्या वेगवेगळ्या अधिकाऱ्यांची बैठक ही दिनांक 4 फेब्रुवारी रोजी बोलवली होती। त्या अनुषंगाने काल ही बैठक माननीय जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कृषी विभागाचे कृषी अधीक्षक, डीडीआर, बँकेचे अग्रणी मॅनेजर, विमा कंपनीचे जिल्ह्याचे प्रतिनिधी आणि पणन महासंघाचे आणि मार्केटिंगचे डायरेक्टर ऑफिसर्स आणि किसान सभेचं शिष्टमंडळ यांच्यासोबत काल ही मीटिंग सविस्तरपणे झालेली आहे। आणि या मीटिंगमध्ये आलेली सोयाबीन आणि कापसाच्या संबंधातली माहिती, विमा आणि अनुदानाचा असणारी वस्तुस्थिती, या सगळ्या बाबींची माहिती ज्यामधून मिळाली आणि त्यानंतर आज किसान सभेच्या जिल्हा कमिटीची बैठक संपन्न झाली आणि यामधून झालेल्या निर्णयाच्या अनुषंगानं मी किसान सभेच्या वतीनं आपल्यासमोर या सर्व प्रश्नाच्या अनुषंगानं मांडणी करून पुढे शेतकऱ्यांना घेऊन काय केलं पाहिजे हे मांडण्यासाठी मी आज आपल्यासमोर आलेलो आहे। मित्रांनो, प्रामुख्यानं या बीड जिल्ह्यामध्ये 2 महत्त्वाची नगदी पिकं आपले शेतकरी घेत आहेत। यामध्ये काही भागामध्ये सोयाबीन आणि काही भागामध्ये कापूस घेतला जातो आहे। या दोन्ही पिकांना सरकारने घोषित केलेला हमीभाव खरं पाहता हा फार काही समाधानकारक नाही आहे, परंतु किमान या हमीभावानं तरी ही कापूस आणि सोयाबीनची विक्री झाली तरी किमान झालेला खर्च तरी शेतकऱ्यांचा निघेल या आशेवरती शेतकरी होता। परंतु वस्तुस्थिती फार वेगळी दिसती आहे। सोयाबीनच्या बाबतीमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये ही हमीभावाची खरेदी केंद्र नाफेडची सुरू झाली, ती ऑक्टोबरमध्ये सुरू झाली। तेव्हा आर्द्रतेच्या प्रश्नांनी ही खरेदी मोठ्या प्रमाणात सुरू झाली नाही आणि आर्द्रतेच्या संदर्भामधला निर्णय घाई गडबडीमध्ये घेतला, प्रकारची घोषणाही केली, परंतु त्याची अंमलबजावणी मात्र झाली नाही आणि परिणामी त्याही काळामध्ये ही खरेदी रखडली। नंतरच्या काळात बारदाना अभावी खरेदी रखडली आणि केवळ 44,744 शेतकऱ्यांनी नोंदी केलेल्या असताना सुद्धा खरं पाहता सोयाबीन उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहे। आणखीही मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची खळी करायची राहिलेली आहे। परंतु ज्या काही थोड्याच तुटपुंजा शेतकऱ्यांनी 44,000 शेतकऱ्यांनी ज्या नोंदी केलेल्या आहेत त्यांचं सुद्धा सोयाबीन खरेदी होईल की नाही अशा प्रकारची परिस्थिती कालच्या या मीटिंगमधून लक्षात आलेली आहे। या सगळ्या पणनच्या अधिकाऱ्यांनी जी आकडेवारी आमच्या समोर ठेवलेली आहे यामधून ज्या बाबी समोर आलेल्या आहेत की नोंदणी केलेल्या 44,000 शेतकऱ्यांपैकी केवळ 37,000 शेतकऱ्यांना त्यांनी SMS पाठवलेली आहेत की तुम्ही सोयाबीन खरेदी करायला या म्हणून, आणि त्याच्यापैकी सुद्धा कालपर्यंत केवळ 18,000 शेतकऱ्यांचं सोयाबीन खरेदी झालेलं आहे आणि हे सगळं उरलेले सुद्धा आणखी 60% पेक्षा जास्त शेतकऱ्यांचं सोयाबीन हे खरेदीपासून वंचित आहेत। मागच्या 10 दिवसापासून शेतकरी या बीड जिल्ह्यातल्या 30ही खरेदी केंद्रावरती आपले वाहनं घेऊन उभी आहेत। एका बाजूला मिळणारा तुटपुंजा हमीभाव, त्याच्यामध्ये सुद्धा खरेदी केंद्रावर खरेदी केला जाणारा 51 किलो 800-900 ग्रॅम खरेदी केलं जातं आणि मोजमाप मात्र 50 किलोचं धरलं जातं। करता आडत हमाली म्हणून सुद्धा, बारदाना म्हणून सुद्धा 100-100, 125-125 रुपये शेतकऱ्यांकडून घेतली जात आहेत। हॉल्टिंग चार्ज 1000 रुपये दिवसाप्रमाणे 10,000 रुपये शेतकऱ्यांच्या वरती बसतोय। म्हणजे हमी भावाची रक्कम सुद्धा शेतकऱ्यांच्या पदरात पडेल की नाही अशी अवस्था घातलेल्या शेतकऱ्यांची झालेली आहे आणि उर्वरित शेतकऱ्यांचा हा जो 60% शेतकऱ्यांची ज्यांनी नोंदणी केलेली आहे ते जर उद्याच्या शासनाच्या घोषणेप्रमाणे
त्यांनी केलेल्या ह्याच्याप्रमाणे जर 6 तारखेला खरेदी केंद्र बंद होणार असतील, बंद करणार असतील, तर आजही 60 ते 70% नोंदणी केलेला शेतकरी आपलं सोयाबीन हमी भावामध्ये खरेदी केंद्रावरती घालण्यापासून वंचित राहणार आहे. ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि म्हणून या सर्व परिस्थितीला एका बाजूला केंद्र आणि राज्यामध्ये सत्तेवर असणारं भारतीय जनता पार्टीचं सरकार त्यांच्या निवडणुकींच्या जाहीरनाम्यामध्ये अगदी जाहीरपणे सांगितलं जात आहे. या राज्याचे मुख्यमंत्री असतील, मंत्री असतील, त्यांनी सोयाबीनला 6,000 आणि कापसाला 14,000 रुपये भाव आम्ही देणार. हमी भावाची घोषणा त्यांनी केलेली आहे 4,892ची. त्यांनी केलेली 6 आणि 14 तर सोडा, आजही कापसाला साधा 7,400 सुद्धा भाव मिळत नाही आहे. आणि सोयाबीनला तर 4,892 हा खरेदी केंद्रावर भाव मिळतोय. आणि बाजारामध्ये अगदी 3300 रुपयापासून ते 4,200 पर्यंत जास्तीत जास्त सोयाबीन विक्री गेलेला आहे. म्हणजे ही सगळी शेतकऱ्यांची अवस्था निर्माण झालेली आहे. आणि म्हणून या केंद्रात आणि राज्यात सत्तेत असणाऱ्या सरकारने जी जाहीरनाम्यात आणि घोषणा केलेली आहे, तो भाव मिळायला पाहिजे होता, तो तर दूरच राहिला. हमी भाव सुद्धा मिळत नाहीये. आणि आता तर हमी भावानं खरेदीसाठी केलेल्या नोंदणीच्या शेतकऱ्यांचं खरेदी सुद्धा होतं की नाही, ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि म्हणून किसान सभेने निर्णय घेतलेला आहे की एक तर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ज्या पद्धतीनं एक विश्वास आणि आत्मविश्वास या शेतकऱ्यांना दिला होता महाराष्ट्रातल्या, की सोयाबीनचा ज्या शेतकऱ्यांनी नोंदी केलेल्या आहेत त्या शेतकऱ्यांच्या सोयाबीनचा दानानं दाना खरेदी करेपर्यंत आम्ही हा संपूर्ण दानानं दाना हमी भावानं खरेदी करू, अशा प्रकारचं आश्वासन महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना दिलेलं आहे. किसान सभा हेच आठवण करून देते की आपण दिलेला शब्द हा आपण पाळावा. आणि नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचं तर नक्कीच घ्या, परंतु आणखीही ज्या शेतकऱ्यांच्या अडचणीमुळे खळं झालं नाही, शेतामध्ये आज ढिगाच्या ढिगा आहेत, त्या सुद्धा शेतकऱ्यांचं हमी भावानं तरी किमान तुम्ही हे सोयाबीन खरेदी करावं. अन्यथा जर आपण सोयाबीन हमी भावानं खरेदी करू शकत नसाल तर हमी भावाच्या कायद्यानुसार जो हमी भावामधला आणि बाजारामध्ये विकणारा फरक आहे, हा फरकाची रक्कम तुम्ही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार, अशा प्रकारची घोषणा तरी निश्चित करा. ही मागणी किसान सभा घेऊन उद्या या शेतकऱ्यांचा लढा उभा करणार आहे मित्रांनो. आणि म्हणून या सर्व बाबीच्या अनुषंगानं कापूस असेल, सोयाबीन असेल, हा तर मोठाच प्रश्न आहे. परंतु त्यासोबतच मागच्या 2 वर्षापासून ज्या प्रकारच्या अनुदानाची घोषणा या सरकारने केलेली होती, त्या अनुदानाच्या रकमा सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजपर्यंत वर्ग होत नाही आहेत. त्यामध्ये KYCच्या नावाखाली असेल, बँक अकाउंट आणि आधार कार्डच्या नावाखाली असेल, याच्यामध्ये समन्वय साधण्यासाठी अगदी महसूलनी कृषी अधिकाऱ्यांकडे ही माहिती द्यायची आहे. कृषीवाल्यांनी ती ऑनलाईन करून त्याच्या मार्फत हे पैसा डेबिट मार्फत वाटप करायचा आहे. यामध्ये सुद्धा या सगळ्या ह्याच्यामध्ये ही अडकलेली आहे. आणि आजही मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना 2023च्या सुद्धा अनुदानापासून आणखी लाभ मिळाला नाही आहे. 2024च्या अतिवृष्टीचा लाभ आणखी मिळालेला नाही आहे. या संदर्भात जेव्हा चर्चा केली त्यावेळेस माननीय जिल्हाधिकारी आणि निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की ज्या गावामधले लोक मोठ्या संख्येनं प्रलंबित आहेत त्या गावामध्ये आम्ही कॅम्प लावू आणि ताबडतोब अनुदान वाटपाची प्रक्रिया करण्यासाठीची गती आम्ही घेऊ, अशा प्रकारचं आश्वासन कालच्या शिष्टमंडळामध्ये त्यांनी दिलेलं आहे. मित्रांनो, याचबरोबर सगळ्यात मोठा जो विम्याचा प्रश्न आहे की मागच्या 2023मध्ये सुद्धा जे रिव्ह्यू झालेल्या विम्याच्या कंप्लेंट्स आहेत, तक्रारी रिव्ह्यू केलेल्या आहेत, त्याच्यामध्ये हजारो रुपयाचा विमा मागच्या 4 महिन्यापासून आमच्या खात्यावरती पोर्टलवरती दिसतोय. परंतु विमा कंपनी काही ते सोडत नाहीये आणि आम्हाला ते पैसे दिसत असून आमच्या खात्यामध्ये येत नाही आहेत. ही मागणी जेव्हा आम्ही त्या ठिकाणी केली, त्याच्यामध्ये सुद्धा हजारो बीड जिल्ह्यातले शेतकरी आहेत की ज्यांना लाखो रुपये या विम्यामधून मिळणार आहेत, तेही ही विमा कंपनी वितरित करत नाहीये. 2024मध्ये जो अग्रिम घोषित केला, 2024मध्ये ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन तक्रारी केल्या, तक्रारीनंतर त्याचं व्हेरिफिकेशन झालं, त्या तक्रारी मान्य पण झाल्या, प्रक्रिया पण झालेली आहे, त्या पण विम्याच्या संदर्भामधला अद्यापही वाटप केलं जात नाहीये. ही सुद्धा बाब जेव्हा निदर्शनास आणली त्यावेळेस विमा कंपनीनं एक वेगळ्या प्रकारची माहिती या माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये समोर दिली की केंद्र आणि राज्य सरकारने आम्हाला शेवटचा हप्ता दिला नाही, त्यामुळे आम्ही हे पैसे शेतकऱ्यांना वर्ग करत नाही आहेत. त्यावरती माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईची भाषा नक्की विमा प्रतिनिधींना बोलली की तुम्ही शेतकऱ्यांना अडवू शकत नाही, तुम्ही तुमचा हप्ता
रुकला असेल केंद्र आणि राज्य सरकारकडे, तुम्ही त्याच्यासाठी वेगळी प्रक्रिया करा, परंतु शेतकऱ्यांचे पैसे त्यांना वर्ग करा. अशा प्रकारचं नाही केलं तर कारवाई करू, अशा प्रकारची तंबी दिलेली आहे. परंतु या मुजोर विमा कंपन्या या शासनाचं प्रशासनाचं ऐकतील याच्या पलीकडे गेलेल्या आहेत. आणि म्हणून आमचा मंजूर झालेला 2023चा पीक विमा, मंजूर झालेला 2024चा म्हणजे जवळपास 5,44,000 शेतकऱ्यांचा आणि तक्रारी करून मंजूर झालेला 2 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांचा, हा एवढ्या लाखो शेतकऱ्यांचा विमा अद्यापही वाटप केला गेला नाही. तो वाटप करावा ही मागणी जेव्हा आम्ही लावून धरली, त्याही वेळेस याच्या संदर्भामध्ये मात्र फार काही पॉझिटिव्ह गोष्ट या चर्चेमधून घडली नाही. म्हणून आजची किसान सभा ज्या पद्धतीनं सोयाबीनच्या संदर्भामध्ये उद्या आंदोलनाची निर्णय घेतलेला आहे, त्याच पद्धतीनं जर या विमा कंपनीनं आपला हा 17 फेब्रुवारीपर्यंत आमच्या विम्याच्या मंजूर झालेल्या रकमा जर तुम्ही वाटप केल्या नाहीत, तर 17 तारखेपासून बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना घेऊन या बीड जिल्ह्यातल्या संपूर्ण शेतकऱ्यांसोबत किसान सभा त्याचं नेतृत्व करेल आणि हजारो शेतकऱ्यांना घेऊन त्या ठिकाणी बेमुदत धरणे आंदोलन देण्याचा निर्णय आजच्या किसान सभेच्या जिल्हा कमिटीनं घेतलेला आहे. मित्रांनो, खात्री आहे की आपण बीड जिल्ह्यातले लढाऊ शेतकरी या निर्णयासोबत राहून या आंदोलनामधला भाग आपण नक्की बनाल. कारण हे शासन आणि या ठिकाणचं प्रशासन आणि या ठिकाणच्या विमा कंपन्या ह्या शेतकरी हितांपेक्षा कंपनी धार्जिण्या, कॉर्पोरेट धार्जिण्या धोरणांची भूमिका मधल्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात घेऊ लागलेली आहेत. आणि म्हणून शेतकऱ्यांना एकजुटीशिवाय, शेतकऱ्यांच्या लढ्याशिवाय, शेतकऱ्यांच्या पदरात आतापर्यंत हे प्रश्न पडलेले नाही आहेत. आणि म्हणून सोयाबीन आणि कापसाच्या प्रश्नावर असेल किंवा विमा आणि अनुदानाच्या प्रश्नावर असेल, जी आंदोलनाची भूमिका किसान सभेनं घेतलेली आहे, यामध्ये बीड जिल्ह्यामधला शेतकरी हा आपल्या पक्षाच्या जाती आणि धर्माच्या प्रश्नापेक्षा बाजूला जाऊन शेती आणि मातीच्या प्रश्नावर शेतकऱ्यांचं हित लक्षात घेऊन या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होईल, अशी अपेक्षा किसान सभा आपल्या सर्वांकडून व्यक्त करते आहे. आणि मला खात्री आहे बीड जिल्ह्यातले लढाऊ शेतकरी भाऊ आणि बहीण आणि शेतकऱ्यांची तरुण मुलं या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी होतील. हा लढा आपला आहे. आपला विमा, हक्काचा विमा, आपल्या अडचणीच्या काळामध्ये, नैसर्गिक आपत्तीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात मदतीचा ठरलेला विमा धोरण आणि विम्याच्या रकमा वाचवण्यासाठीच्या लढाईमध्ये सुद्धा आपण मोठ्या संख्येने सहभागी व्हाल, अशी अपेक्षा पुन्हा एकदा किसान सभा आपल्याकडून व्यक्त करते आहे. आणि या ठिकाणी अपेक्षा करून मी थांबतो. इन्क्लाब जिंदाबाद.